अमोल मिटकरी यांना बोलण्याचा अधिकार नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। मिटकरींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा असं दरेकर यांनी म्हटलेलं आहे। तर मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकर यांना सुद्धा घाला। अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी हे उत्तर दिलंय। महायुतीमध्ये मिटकरींनी बोलताना जरा पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे असं महायुतीच्या तीनही नेत्यांचा सूर आला। ऑर्गनायझर मधून अजितदादांवर टीका झाली, त्या टीकेनंतर शेवटी आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आम्ही काही शांत बसणारे नाही। पण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवर घाला असं जर महायुतीच्या वाटत असेल तर आम्हालाही वाटतं की महायुतीमधलं पण दोन्हीकडून, मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील, यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे। मला वाटतं मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे। कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल। अन्यथा अमोल मिटकरीचं बोलणं हे बोलाची कडी बोलाचा भात, दुर्लक्ष त्याच्याकडे करणं याच्या पलीकडे दुसरं नाही। खरं तर त्यांनी आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नव्हती, म्हणून आम्हाला आवर घालणं वगैरे जर काही असेल तर शिंदेसाहेब मला निश्चित आवर घालतील, शिंदेसाहेबाचा तो अधिकार आहे। परंतु युतीमध्ये पुन्हा काही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही युतीमध्ये च्या विरोधात किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलत नाहीत। हे यासाठीच की इतरांना त्याच्याबद्दलचं आणखीन गैरसमज पसरायला नको आणि त्यांना ती संधी मिळायला नको। म्हणून आता विनंती राहील की या विषयावर आता जास्त चर्चा होऊ नये।